जात जाओ, बायकांनी सुद्धा सकाळच्या काकड्याला भजन ऐकायला जात जाओ. ज्या माऊलीनं सुतळ्या तोडून नवऱ्याला पाहिलं का, ती बाई काकडा चालू असताना बाजूला बसून काकडा ऐकत होत्या गिरिजामाय, आणि काकड्यातल्या सगळ्या लोकांची सेवा करायची. सकाळचा काकडा आटोपला की लगेच त्या जेवायला तयार करायच्या. या तिथून आल्यावर सुनाल धुमकी त्या, काय तो काकडा किती केला आणि काय फायदा आहे तो, तिथून येऊन सुनाल धुनकायली, काय लायकी आहे का तुझी, मी काकडा करून आले मग हानती काय दुसऱ्याला, तू का उपकारा करता गेली का काकड्या करता. लय शिस्त काय काय. मी 2 माणसं पाहिले माझ्या जीवनात, त्याला टाळ घेऊन उभं राहायचं पण खालचा टाळ घ्यायचा नाही. देवांती आहे ना, या तुला पेरायला बोलिले, मालक येठण कसा घालून देईल, तुला येठण घालता येऊ ना, तुला खालचा टाळ उचलायचा जर कटाळा असेल तर यम तुला त्या टाळान हानीन ना. आता फेटान उपरनं वागवायला गिरगाव करायला कस काय कटाळा यावा. नाही, सौभाग्यवती स्त्रीला भगव्याचा जितका आदर आहे तितका वारकरी संप्रदायातल्या लोकांना पक्वाद्याचा आदर असावा, भजण्याला टाळाचा आदर असावा, आणि आम्हाला यायचा आदर असावा. त्यानं संप्रदायात यावा. कसा काकडा असन स्वामींचा, चालू काकड्यातच आवाज द्याला, चहावाल्या तुला कळ न का, या मायकात चहा सांग तू माईक मध्ये, अरे आणा 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 आणा, याला कलहीत बुडवायला पाहिजे चहाच्या. विडंबने विडंबने, मूर्खपणाचं टोक आहे, मूर्खपणाचा कळश आहे, अपमान आहे संप्रदायाचा, आपल्या अपमान. मागे एका गावात गेलो, तिथं असंच सकाळचंही कीर्तन होतं म्हणून संध्याकाळी थांबलो, तर पहाट त्याचा 3:45ला काकडा सुरू झाला, पण 5:30ला आवाज झाला, चहा आला, बिस्किट आलं का, या. अरे काय तू का पोरगेस पहिली दुसरीच का काय, बिस्किट ते माईक मध्ये. ठीक आहे, हे दुसऱ्या धर्माची लोक ऐकत असताना अण्णा अपमान आहे, हो का अपमान आहे, आपला अपमान आहे, अपमान आहे आपला. नाही असं करायला पाहिजे. स्वामी चंद्रभागेचं स्नान करायचे, स्नान आटपल्याच्या नंतर रामकृष्ण हरी म्हणीत 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 त्यांची ती ठरलेली जागा होती गरुड पारापाशी. आता तो गरुड पार नाही राहिला, नुसता आता अभंगातच ते मागेच काढला. तिथं ते बसायचे आणि काकडा सुरू व्हायचा. पण बाकीच्या ऐकणाऱ्या लोकांची एवढी निष्ठा, इतकी श्रद्धा, गंधर्व ऐकत होते, विचार करा ना तुम्ही. आता त्यांना काय गाता येत नसेल, त्या लोकांना, फिल्मी सृष्टीतल्या लोकांना काय गाता येत नाही, त्याला इतकं गाता येते म्हणून तिकडचं काय आमच्या लोकांनी घेतलंय, तिकडचं घेतलंय काय काय आमच्या लोकांनी. अरे तुम्हाला एक सांगू का, कमळाच्या फुलावर बसलेल्या भुंग्यानं कमळाचा मकरंदच खावा. त्यानं जर गोळे तोंडात धरले ना, गोळे करणार भुंगे माहित असतील अण्णा, तुम्ही लहानपणी पाहिले असतील, गोळे करणार भुंग्यानं जर तो गोळा तोंडात घेतला, जर कमळाच्या फुलावर बसला तरी त्याला कमळाचा सुगंध येतो का, ते गोळ्याच खाते, ते गोळ्या. हे बाकीचं इकडे घेणं म्हणजे गोळ्या तोंडात धरल्या इतकं. विठाला विठाला ठीक आहे, तुमच्यातल्या 2% नालायक लोकांना आवडत आहे म्हणून आम्ही ते नाही अंगावर घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे पैशाचा जोर झालाय, कुठं पैसे ठेवा याची अक्कल नाही राहिली, म्हणून प्रतिष्ठेसाठी जर 2% लोकांना पैसे उधळायचे असतील तर त्याच्यामुळं सात्विक लोकांनी काहीच नाही डोक्यावर घ्यायला पाहिजे. मी 29 वर्ष झालं सोहळ्यात जातो, आकडा सांगणं सुद्धा मूर्खपणा आहे. वारीला जाण्यासाठी माझं शरीर इतकं मात्र म्हणावं लागेल. मी वारी करतो असं म्हणायचं नाही, चुक येते. तर आम्ही टेम्पो न्यायचो. सुरुवातीला मी 9 वर्ष गिरगावकरांची रावटी लावायला गेलो. अरे जुना काळ, त्यावेळेला बिछाव. लेकरं कोणाचे चोपदार बघा बरं, दटू नका बरं का, लेकरं कोणाचे दटू नका, उगारताना ते एखाद्याला ताप यायचे.
त्याची माय इतक्या लोकांना जीव द्यायची नाही पुन्हा. हो, लेकरं म्हणजे आता लय लांबरोग बोकडे कापू कापू आले तर आपले देव कमी पडेन तिथं रोग चालल्यात आपल्या बाया नवसं करायला. पूर्वी काळात आता माझ्या सोबत येणाऱ्या मावल्या वयस्कर असायच्या, वयस्कर मावल्या. 7 जणी गंगा भागीरथी होत्या. आणि त्याच्यातल्या 3 जणी सौभाग्यवती होत्या. सात जणीपैकी सकाळी सकाळी आम्ही लवकर निघत रस्त्याने चालता चालता एकी जो जरी बुक्याची डबी असली तरी धकत होतो. पण या तिघीतली एक जण बी बघू इसरीत नव्हती. एक जण बी बघू इसरत नव्हती. एक जण बी. इतकी शिस्त, इतकी शिस्त. सौभाग्यवतीनं आपोआपल्या दर्जात राहावं तर तिला सौभाग्यवती म्हणून ना कोणी. एरवी कसं म्हणेल. काय महिमेत लोक असतील पहा. यांचा अधिकार किती मोठा आहे. यांच्यामुळे आम्हाला 2 टायमाच्या भाकरी भेटतात. त्या लोकांमुळे महाराज. एरवी आपल्याला कोण भूताने विचारलं असतं. या लोकांनी विटेवरच्या मालकाची साधना गोड केली म्हणून आमच्या सारख्या काल परवाच्या गिरगावच्या बाळ्याला 2 टायमाच्या भाकरी ज्या गावात जाईल त्या गावात जेवायला आदराने देतात. त्या लोकांचं किंमत आहे अण्णा, आमची नाही किंमत. योग असा आला नित्य नेमाने काकडा तो सुरू. स्वामींच्या अगोदर अर्धा तासानं माणसं बसायची आणि ठरलेल्या जागा असायच्या. बालासाहेब मामा कोणाच्या जागेवर कोणी बसतच नव्हतं. बाकीच्या सगळ्याला माहित होतं ती आमक्या वारकऱ्याची जागा आहे, ती त्या वारकऱ्याची जागा आहे, ती फलाण्या महाराजाची जागा आहे, तिथं भलं आमके वारकरी बसतेत. महाराज म्हणण्याची पद्धत नव्हती, वारकरीच म्हणायची. वारकरीच. पण एके दिवशी काकड्याची वेळ संपून अर्धा तास झाला तरी स्वामी काकड्यात नाहीत. अर्धा तास झालाय वेळ संपून पण स्वामी नाहीत काकड्यात. सगळ्या नित्य नैमित्तिक जे ऐकणारी लोक होती यांनी विचार केला का नाही का नाही का नाही का नाही. 11:30 वाजूस तर गिरगावकर जर नाही आला तर तुम्हाला काय वाटलं असतं. भाऊ काकाचे फोन चालू, मामाचा फोन चालू, अण्णाचा फोन चालू, फोन चालू, जयच्याकडे कुठ रोकेत महाराज, कुठ रोकेत महाराज, कुठ रोकेत महाराज. आमच्यासारखीची तर स्वामींचं ऐकण्याची काय आतुरता असेल महाराज. ते स्वामी होते, ते स्वामी होते. चलबिचल सुरू झाली. लोक पांडुरंगाकडे न पाहता स्वामी अंतकरणात ठेवत होते. स्वामी कुठं असतील, स्वामी कुठं असतील, स्वामी. त्याच्यातले 1-2 तर चंद्रभागेकडे पळाले. चक्कर आली असेल का, थकले असतील का, काय अडचण असेल सुरेश बुवा. पण रस्त्यानं. पण मला असं वाटतंय निष्ठेनं 50 वर्षापासून पंढरपुरातल्या मालकाची वारी आणि चातुर्मास करणाऱ्या लोकांची निष्ठा ही पंढरपुरातल्या मालकाला अशी तळमळ आणत होती. तळमळ. आणि नाईलाजानं पितळे गुरुजी विटेवरच्या मालकाला स्वामीचं रूप धरावं लागलं आणि त्या जागेवर काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. हे वाळवंटा पासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभी जोडोनी हात. काय काय कोण म्हणाले माहितीये. विटेवरचे मालक. सुख संकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी. अण्णा मालक म्हणाले तिटेवरचे मालक. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मन न पुरे धनी. कोण म्हणाले बालमामा. देव म्हणायला. देव
त्यालाच म्हणायला मी पाहिलाय. राई रुक्मिणी आई साहेब, राई फार महत्वाचं स्थान आहे बर का. हो, बाकीच्या स्त्रियांचं नाव जरी नाही घेतलं ना मामा, तर राईचं नाव फार फार वेळेस घेतलं जाते. त्र्यंबक मामा, राई आई साहेब रुक्मिणी आई साहेबांकडे गेल्यात आणि आई साहेब रुक्मिणी आई साहेबाला सांगतात, आज काकडा कोण करतय हो? आज अभंग कोण म्हणतंय? सकाळची कोण म्हणतंय? रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, माझा आटपता आटपता मलाही कानावर आवाज आज वेगळा आलाय. आज स्वामींचा आवाज येत नाही, कोणाचा आवाज असेल बघावा. तो दोन्ही कुण दोघे उभे आता. सुरेश वा काकडा म्हणायला जगाचा बाप आहे. देवाला राईचं आणि रुक्मिणीचं सुद्धा नाव काकड्यात घ्यावं लागलं. रोज कोण घेते? स्वामी घेतात, आज मालक. पण नाव घेतल्याच्या नंतर समोर दोघी पाहिल्यावर मान खाली घातली, मान खाली घातली. राईनं रुक्मिणी आई साहेबाकडे, रुक्मिणी आई साहेबानं राईकडे बघितलं. राई जी, आज मालक काकडा करायला. मालक काकडा करत. तशाच खाली बसल्या आणि काकडा ऐकत राहिल्या. पहिला आणि दुसरा 2 दिवस काकडा झाला. तिसऱ्या दिवशी पुन्हा स्वामी काकड्या करता हजर. स्वामी एका भक्ताकडे कधी जातच नव्हते चातुर्मासात, पण त्यानं फार मोठा आग्रह केला. स्वामीवर देवा इतकी निष्ठा असणारा एक भक्त होता, त्याची आई जात राहिली होती आणि आईला पेटून तो चंद्रभागेत आलता आणि स्वामींना सांगितलं, स्वामी माझी आई जात राहिली, आता तिला भडाग्नी दिलाय, पेटून इथपर्यंत आलोय आणि माझी इच्छा आहे माझ्या आईच्या उदक शांती करता तुमचं कीर्तन असावं. स्वामींनी सांगितलं, मी पंढरपूर सोडत नाही, नका येऊ. तुम्ही येतो म्हणले तरी घरी जाणार, नाही म्हणले तरी घरी जाणार. पण घरी गेल्यावर तुम्ही जर नाही म्हणले तर आईला ज्या भडाग्नीत पेटवले तिला चिता म्हणतात, त्या जळते चितेत मी उडी टाकतो. आणि तुम्ही जर येतो म्हणले तर गावातल्या लोकांना सांगतो स्वामी कीर्तनासाठी आहे. काय हट्टा असेल महाराज एखाद्याचा. मग नाईला जाणं अण्णा पंढरपूर सोडून 2 दिवसाकरता स्वामीला गैरहजर राहावं लागलं आणि स्वामी पुन्हा काकड्यात आले. कोणाला काही माहित नाही. स्वामी कुठे गेलेत पत्ता नाहीत, होते का नव्हते त्याचाही पत्ता नाही. काकडा बंदच नाही ना. पंढरपुरातल्या मालकानं जरी म्हणला असेल गुरुजी तरी तो स्वामीच्या रूपात म्हणलाय ना, त्याच्यामुळे काही अडचणच नाही ना. पण अडचण एक आली, एक आरती प्रभूने घेतली नाही. एक आरती, एक आरती, एक. ती कोणती काय पुन्हा कधी योग आला तर सांगेल. इतके जण तुम्ही काकडा म्हणतात, तुम्ही ध्यानात आणा ना कोणती म्हटली नसेल देवानं. कारण त्यालाही स्वतःला त्याची आरती म्हणत असताना दर्शक दुःख वाटलं. दुःख नसेल वाटलं, दुःख कसं म्हणता येईल. समोर सगळ्या पत्न्या, 8ची 8 पत्न्या असताना थोडीशी लाज वाटली असेल, थोडी शरम वाटली असेल, थोडस मन बारीक झालं असेल. दुःख नाही म्हणायचं, मन बारीक झालं असेल. ती घेतलीच नाही, 2 दिवस नाही. आता खरे स्वामी आल्याच्या नंतर ती आरती पुन्हा सुरू आणि मागही सुरू होती. फक्त 2च दिवस नव्हती, ते काय 2-3 दिवस तेवढ्या दिवसाकरता नव्हती. त्याच्यावर 10-15 दिवस काकडा होत गेला भाऊ काका. आणि एके दिवशी आता काकडा आटपला की आपोआपली लोक निघून जात असतात, पण काही ठराविक लोक 5-10 मिनिटं स्वामीपाशी बसायचे, नित्यातले लोक. त्याच्यातला एक असा एक जुना वारकरी होता, जुना. मला असं वाटतं तो गुरुवर्य बंकट स्वामीच्या आधीपासूनचा पंढरपुरातला वारकरी असेल. काय सांगता या का अगोदर का नव्हते का अशी लोक.
आणि निधडी माणसं असतात, निर्भय माणसं असतात, सत्यवादी लोक असतात, प्रखर व्यक्तिमत्वाची माणसं असतात. कधी कधी काय होतं माहितीये का, काही माणसं सात्विक असतात पण भाऊ काका दुःख होते म्हणून बोलायचं नाही. आपण जर बोललो तर बालू काका पुन्हा आपल्याला रामरामच घालायचे नाही, पाया पडून 100 रुपये द्यायचे नाही. अन्नाला राग येईन ते पुन्हा पाया पडून काही पैसे द्यायचे नाही. हा चोंबाळेपणा संप्रदायात कामाचा नसतो, हा पुढच्या पिढीसाठी घातक असतो. म्हणून शक्यतो संप्रदायातल्या लोकांनी प्रखर बोललं पाहिजे, प्रखर बोलायचं, प्रखर व्यक्तिमत्व दर्शन घेतलं, बाजूला सरकले, पुन्हा एकदा दर्शन घेतलं. स्वामींनी विचारलं, 2दा काय गडबड असती तुमच्या मागे, आज जात नाहीत? वारकऱ्यानं सांगितलं, स्वामी मागच्या 15 दिवसापासून मनात एक खंत होती, ती विचारू का? आमक्या तिथीपासून या तिथीपर्यंत देवाची एक आरती तुम्ही चुकला होतात, एक आरती तुम्ही चुकलात. स्वामींनी सांगितलं, तेवढ्या वेळापुरता मी पंढरपुरातच नव्हतो, त्या तिथीला मी पंढरपुरात नव्हतो. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, तुम्ही पंढरपुरात नव्हते असं तुम्ही म्हणता, तुम्ही खोटं बोलत नाहीत हे आम्हालाही माहित आहे. आजही तुम्ही खोटं बोलत नाहीत हे आम्हालाही माहित आहे, पण आम्ही तुम्हाला काकड्या करताना पाहिलं म्हणून तुम्हाला खोटं बोलता असं म्हणत नाही, कारण देवापेक्षा मी जास्त तुम्हाला मानतोय, देवापेक्षाही जास्त मानतोय. या बाबतीत खरं मानायचं बरं का. बरीच लोक देवापेक्षा संतांना जास्त मानतात, कारण देवालाच मोठं करण्याची ताकद संतात होती. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, आमुची या भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलास. देवापेक्षा संत मोठे आहेत. वा, मी सगळ्यात जास्त आधी शेतीला मानतो, मग शेतीच्या नंतर जगात मोठं कोणाला मानित असेल तर संताला, आणि संतांच्या नंतर कोण मोठा असेल तर देव. पण आधी शेती, बरं, आधी शेती, आधी शेती. एक जण म्हणला, महाराज गोळ्या संपल्या का हो तुमच्या? म्हणलं, डोक्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातच नाही, जातो फक्त तंगड्यासाठी. कालच्या अपघातात हाडं 2-4 जाग्यावर मागं पुढं सरकलेत. आरे पाठे जसे ढिले होतेत का तसे 1-2 जाग्यावर ढिले झाले. ते पुन्हा गच होण्यासाठी गोळ्या गिळ्या घेत असतो डॉक्टरकडून, मल्टीव्हिटॅमिनचे इंजेक्शन वगैरे. पण डोक्यावर काय अजून पडू नाही, परिणाम नाही, काय नाही. मग संपल्या का? काय बोलता म्हणले, देवापेक्षा संतांपेक्षा शेती मोठी. त्याला सांगितलं, हरामखोरा, शेतीतला सात्विक आहार खाल्ल्याच्या नंतर बुद्धी सदाचारी होत असते. शेतीतला सात्विक आहार खाल्ल्याच्या नंतर बुद्धी पुण्यशील, पावन, सात्विक होत असते. आणि ज्याची वृत्ती मन सात्विक असते त्याला संत कळत असतात. आहारावर फार मोठी ताकद सांगितली. आहारा इतकी सिद्धता जगात कशातच नाही, कशातच नाही, कशातच नाही. वा, त्याच्याशिवाय कुठलीच शुद्धी होत नाही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज एका पातशाहीकडे स्वयंपाक करण्यासाठी 3 महिला होत्या. 3 महिला. कवी कलश फार हुशार होते. तर एके दिवशी एकीची भेट झाली. कागद तुम्ही अमक्या अमक्या बादशाचा स्वयंपाक करता? हो. त्याची वृत्ती कशी आहे? फार तापड आहे, फार तांबीस आहे, फार कडक आहे, फार तामशी आहे. मावळातल्या एका व्यक्तीला मसाले तयार करायला लावले आणि त्या मसाल्याचं दुकान त्याच्या राजवाड्याच्या बाजूला मांडलं. ज्याची वृत्ती पहिलीच तामशी आहे त्याला जास्त मसालेदार पदार्थ दिले की पोटात टोप येतो. मी मांसाहार म्हणत नाही.
आपल्याकडं सात्विक आहारात सुद्धा तिखट किती असावा, मीठ किती खावं, मसाल्याची पदार्थ किती खावं. हो, अति खाल्ल्याच्या नंतर काय होतंय हे तुकोबरायला विचारा. तो अभंगही मी म्हणला असता, पण बायका पुढे येत आता. त्याचा उत्तरार्ध त्या कडव्याचा थोडासा माझ्या वयाच्या मानानं शोभत नाही, याच्याकरता तेवढा म्हणत नाही तितकं कडू. घरी गेल्यावर गाथा बागायला लक्षात येईल तुमच्या. आणि महाराज ती व्यक्ती लक्षात आलं, एका विद्वान व्यक्तीच्या लक्षात आलं, आणि त्या व्यक्तीनं ती मसालेदार पदार्थ त्या बादशाला दिल्याच्या नंतर सतत त्याचं रक्त तापायचं, गरम व्हायचं, आणि विचार करण्याची प्रणाली कमी व्हायची. जिंकला गड, जिंकला. आहारानं वृत्ती तामशी होत असते. काही काही माणसं इतकी तरी खातेत, इतकी तरी खातेत, ते मंदिरात झोपला आणि देवाचा दिवा इजला, आणि घरी जाऊन काड्याची पेटी कुठं आणा म्हणून दिव्यात तेल आणि वात होती, तोंडातल्या वाफाल धरल्याबरोबर दिवा पेटला. काय 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 आहार असेल काय. काही काही गावात तर पद्धत आहे, 2 बकेट काढून ठेवायची, वरलं 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 तरी तरी. कसे विचार वाढते ना यांच्याकडे. तुम्हाला एक माहिती आहे का, 2 तोंड गोड असावा, एक हे तोंड आणि एक मुठीचं तोंड. मुठीचं तोंड चाड्या वाजते. अरे तिना दो छिद्राच्या कळे, मुष्टीद्वारा ते नागळे, धरणीची गर्भा निराळे, भरती ओटिगा. चाड्याची या मुष्टीपणे, सोडिता धान्य राशिकणे, त्याही उधम उधम पावती जने, जठरानलो तृप्तावसई. चांगले बैल असल्या गुरुजी सावधान गा. 7 एकर पेरीत होती माणसं, 7 एकर. सूर्य मावळायला 7 एकर पेरीत. बी किती सोडीत? एकरी 2.5 किलो. एकरी 2.5 किलो. 7 एकर रानात. काय तोंडात ताकद असेल या तुमच्या मायासारखं गधड पेरायला ठुल्या. 7 एकर रान पेरायचं, बी आणायला 7-8 माणसं ठुन सुरू ठेवला. अरे बरू पेरायला का सोंबळ्या, ते का बरू आहे का बरू? हे बी मूठ साधी नसती. कुणबियाची निभावना, हृदय पारणीचे निजना, पेरितिया भावना, मुखेची ललनावो. भाष्यकार सांगतात, अभंगात बघू नका. त्या ओरिजिनल कुणब्याच्या आणि त्या शेतकऱ्याच्या हाताची त्वचा म्हणजे जीभ, जीभ रसन आहे. काय पेरतय जसं लावलंय लावलंय लावलंय. आता टोबणी यंत्र. पूर्वीच्या काळात शेतकऱ्याचा हातच टोबणी यंत्र होता. मग 2 तोंड, पेरणाऱ्याची मोठ आणि बोलणाऱ्याची जीभ, या आहारावर ताकद. म्हणून 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 तिफणीला साधं वरण होतं, फोडणीचं नव्हतं. आणि तोंडी लावायला मासवड्या होत्या. बरोबर आहे ना? बाकीचं करायला बायकायला धनुरात झालता का? पण मान्यता नाही यांना. नाही 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 नाही. त्याला सुद्धा सकाळी 4 वाजता उठून बैल चारायचे, आणि सूर्याचं किरण पडायच्या अगोदर चाड्यावर मूठ धरायची. डवळ्या पवळ्याची जोडी खिल्लारी, कृषी कर्माची आई तिरे, भरता धान्य राशी जगतील पोरे, या विश्वाचा पोशिंदा राजा मोठा रे. भलकर दादा भलकर, भलकर दादा भलकर, भलकर दादा भलकर, भलकर दादा भलकर. पहाटच सकाळी सूर्याच्या अगोदर बर का, पडिता भास्कराचे किरण,
अशा म्हणून तो देऊतले मालक म्हणले, मळे झाकोनी या करीती पेरणी. हो, माती पण पटकन आटपायची, मड पण पटकन, नाही तर काही वेळापुरतं झाकून ठेवाचन, पेरून याचन, वठीचन मुठीचं अंतर, दोन तोंड चांगले असतात. पेरतेचं मुठ हे तोंड आणि हे तोंड. आणि हे बी नीट राहण्यासाठी हे बी नीट राहण्यासाठी आहाराची ताकद असली पाहिजे. आणि सात्विक आहार फक्त शेतीतलाच, कुठलाही आहार नाही. आधी शेती, मग संत. ज्याला शेती कळते त्याला संत कळते, आणि ज्याला संत कळते त्याला देव कळतो. काय मोठी व्याप्ती सांगितलं महाराजांनी. तुम्ही नव्हतात असं म्हणत नाहीत, पण तेवढ्या दिवसापुरती तुम्ही आरती घेतली नाही. इथपर्यंत आलतो ना आपण, इथपर्यंत आलतो. ठीक आहे. विचारलं बाजूच्या, तुम्ही त्या दिवशी होतात? हो म्हणजे मी होतो. तुम्ही होतात? माधव महाराज मगर सांगायचे सुरज खेरकर. एका वारकऱ्याचा मुलगा वारला पितळी गुरुजी चातुर्मासात. मुलगा निरोप आला, वारकरी बाबा तुमचा मुलगा वारला. जाऊ द्या म्हणले, देलता त्यानंच, देलता त्यानंच आणि नेलाय त्यानंच. मी जरी अंत्यविधीला गेलो तर ते उठून बसेल का? आणि स्वामींना सांगितलं, स्वामी तुम्ही ज्या दिवशी एक आरती चुकलात त्याच दिवशी माझा मुलगा वारला होता, मी नाही गेलो अंत्यविधीला. स्वामींनी सांगितलं, थांबा 2 मिनिटं. देवाचं स्नान, पूजा पाठ सगळं काही, वस्त्र अलंकार सगळं झालेलं होतं. कोण पुजारी असेल त्यानं विनंती केली, थोडंसं बाजूला केलं, पडदा लावला. आणि स्वामीने देवाला विचारलं, देवा जाऊ दे, काय भ्रम असेल काय असेल लोकांचं मला काय माहित नाही, पण तुला देव चतुर, देव चतुर, तुला सर्व ज्ञान आहे. तू जळीस्थळी आहेस, विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. जळीस्थळी काष्टी पाशानी, सर्वत्र कणा कणात तू व्यापक आहेस. एवढा मोठा हा देह कुठं आहे तुला माहित नाही? देवा मी नव्हतोच तर आरतीची चूक ही काढतात वारकरी, खोटं म्हणता येत नाही रे. याच्यातली काही वारकरी माझ्या आधीपासून तुझ्या काकड्याला हजर असतात. सांग ना कारण काय? थर 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 मूर्ती कापत होती यांना. आणि ती विटेवरची मूर्ती थरथर कापून विटेवरनं खाली आली आणि गुरुवर्य बंकट स्वामीला आलिंगन दिलं. आणि स्वामींना सांगितलं, स्वामी मी तुमची जागा भरून निघावा याच्याकरता तुमच्या जागेवर तुमचं रूप धरून काकडा केला नाही. फक्त तुमच्यावर माझ्यापेक्षा अतूट प्रेम करणाऱ्या भक्तांचं, बसा, तुमच्यावरती माझ्यापेक्षा अतूट प्रेम करणाऱ्या भक्तांचा विरह मात्र मला सहन झाला नाही. की तुमच्यावर किती श्रद्धा, बसा बसा, एवढी श्रद्धा तुमच्यावर, एवढी श्रद्धा. तुम्हाला अर्धा तास झाल्याच्या नंतर माझ्याकडे न बघता तुमच्या जाग्याकडे बघणारी काही वारकरी होती. आणि या वारकऱ्याच्या अंतःकरणात ती भावना अशी कोरडी जाऊ नये म्हणून मी तुमचं रूप धरलंय, मी तुमचं रूप धरलंय, तुमचं रूप धरलंय. देवा असं कसं शक्य? त्यावेळेला राई आणि रुक्मिणी आईसाहेब आल्या आणि गुरुवर्य बंकट स्वामींना सांगितलं, स्वामी तुमच्या जाग्यावर यांनीच काकडा केला. मधल्या आरत्या म्हणीत असताना आमच्याकडे बघून यांनी मान खाली घातली होती, कारण त्या आरत्यात आमचे पण नावं येतात, त्या आरत्यात आमचे सुद्धा नावं येतात. त्यावेळेला स्वामीचं अंतःकरण गदगदलं. बाहेर आले आणि त्या ठराविक 2-4 लोकांना सांगितलं, मी खरंच नव्हतो हे तुम्ही मान्य करा. मग माझ्या जागेवर काकडा कोणी केलाय मी त्यालाच विचारून आलोय, तेच माझ्या रूपात होतं. आणि विटेवरच्या मालकाने स्वतःची एक आरती 2-3 दिवस चुकवली. दृष्टांत संपला. महाराज एका वारकऱ्याच्या जागेवर जगाचा बाप त्या वारकऱ्याचं रूप धरून काकडा करतोय.
ते गुरुवर्य बंकट स्वामी. आता निगुरला समाधी स्वामींची. वारकरी संप्रदायातले फार अधिकारी व्यक्त. देव ज्यांच्या जाग्यावर काकडा करतोय, काय काकडा असेल तो? असेल का त्या काकड्यात बिस्किटाची अपेक्षा, का चहाची अपेक्षा? कोण काळाचा आणला, कोण दुधाचा आणला, म्हशीच्या दुधाचा आणला, कोणी थोडंच दूध टाकलं, यासाठी काकडा असतो का? आणि तुला चहासाठीच काकडा करायचा असेल तर हॉटेलीवरच राह ना. चुके हे याच्यासाठी नसते. काकडा चालू असताना बचकभर तंबाखू खातू, कसा काकडा म्हणता येईल मला सांगा बरं तुम्ही? ज्वारी दुसरं धन सहन करते का गुरुजी? ज्वारी दादासाहेब सहनच करीत नाही. उलट दुसरं धन ज्वारीला सहन करते. तुम्ही हरभऱ्यात इरवाट टाका, दाखवतो, करडीत इरवाट टाका, ज्वारीच्या पानावर बसलेली पाखरं हरभऱ्याच्या आळ्या खातील. ज्वारी नाही सहन करीत, अद्याप नाही. तुम्ही तुरीच्या पाट्यात ज्वारी पेरा, जर तूर कापूस तर उदयाला आली तर गिरगावकर म्हणू नका. हा, नंतर पाणी द्यायला उदयाला येईन, काय बांड होईन, काय कंस येतील, वाल्याच्या मणक्यावानी लागतील, ते भाग सोडून द्या. सहनच करी, तिचं नावच ज्वारी. त्याच्यामुळं सांगितलं, हे एक तोंड आणि हे एक तोंड आहारावर आधारित असते. काय मोठी योग्यता असेल. ज्यांच्या जाग्यावर जगाच्या मालकाने त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः काकडा करावा. काय त्यांचा महिमा, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर. एक मुद्दा सांगतो बालासाहेब बाबा, दादासाहेब सुद्धा आले, तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम. एक जण माझं नाव दाखवायला यादी घेऊन आलं मतदानाची. आमच्या गावातलं पोरग होतं, मला नाव दाखवायला आलं यादी. मी जीवनात फक्त कालच यादी पाहिली, याच्या अगोदर पाहिली नाही, काहीच माहित नाही. त्यानं तुमचे इतके मतदान आहेत. म्हणलं एकच असते एका माणसाला. हो म्हणले, तुमच्या लक्ष्मी, तुमच्या आई, तुमचे बंधू, तुमचे भाऊजाई वगैरे काय असेल ते याच्याकरता सांगतंय. इलेक्शन चालू आहे म्हणून नाही, फक्त काल पाहिली याच्याकरता सांगतंय. तर त्या यादीवर असं एक लिहिलेलं होतं, पुरुष इतके, स्त्रिया इतक्या, आणि त्याच्या पुढे होते तृतीयपंथी 0. म्हणजे आमच्या गावात नाही असं असतं का नाही त्या यादीवर? 3 लोकांची मर्यादा. काल पाहिलेलं सांगतो, काल. तर पितळे गुरुजी, काकडा किती मोठा आहे, कार्तिक स्नान किती मोठं आहे, चातुर्मासाची पावर किती, पावर पावर पावर. एका तृतीयपंथी व्यक्तीने 40 वर्ष काकडा केला. 40 वर्ष, 40 वर्ष महाराज, 40 वर्ष. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींच्या मुखारविंदातून हे वाक्य पडलं. गुरुवर्य माधव महाराज मगर यांच्या मुखारविंदातून हे वाक्य पडलं. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं त्या व्यक्तीविषयी ऐकिलं वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांच्या मुखारविंदातून. मी 3 वेळेला ऐकिलं. एक तृतीयपंथी अण्णा, हा व्यक्ती एका वारकऱ्याच्या नादी लागून 40-42 वर्ष सकाळच्या काकड्याला मंदिरात जात होता. काल कधीचा आहे सांगू तुम्हाला? काळ फार जुना आहे, फार मागचा. हे 10-5 वर्षातला, 100 वर्षातला, 50 वर्षाचा काळ नाही, फार जुना काळ. माईक असेल का तो? आता तर मी 3दा त्याला म्हणलं, बेस कमी करा, इको कमी करा, आमक कमी करा, कडक करा. तेव्हा कशाचं माईक होते?
अशी काही माणसं आहेत ज्या दिवशी लाईन नाही त्या दिवशी काकड्यालाच जात नाही. मी त्याला विचारलं तू का जात नाही, ते म्हणलं मी काकड्याला गेलो लोकायला कळतच नाही, मग जाचच कशाला. हरामखोरा, पानछटायला कळण्यासाठी काकडा नाही, हे पंढरपुरातल्या मालकाला कळावा याच्यासाठी काकडा. आणि लोकायला कळून ते काय काय, लोकायला कळून ते करणार काय. तुझं विठाला विठाला लोकायला कळून काय फायदा, काय फायदा आहे लोकायला कळून. ते आमच्या इथला हरिपाठ तेच म्हणते. इतकंच म्हणशील, कोणा काय म्हणशील, काय कर कळावा देवाला. तू काकड्याला यायला हे देवाला कळावं, आणि देवाला कळण्यासाठी माईकची गरज नाही ना, स्पीकरची गरज नाही ना. मग त्या काळात काकडा, आणि कालांतरानं ज्यांच्या नादी लागून हे काकडा करत होतं तेही वारकरी जात राहिले, आणि कालांतरानं हा तृतीयपंथी बी दादासाहेब गेला. आता गेल्यावर काही काही माणसाला उकांडे उकरायची सवय असते. ते कसे उकरीत येत माहितीये का. बरं होतं हो, चांगला माणूस होता बाबा, काय कोणाला दुखीनं नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही. तिथंच मग सनाट्यातच कळत असतं. एका पाहुण्याच्या मातीला गेलो मी. आता त्याला काय माहित नव्हतं हे मेलेलं हे बाळू महाराजाचं पाहुणे आहे म्हणून. आणि मग ते मी बी बसलो आपलं जाऊन. हे वाटलं महाराज आलं असं, जाऊ दे काय करायचं. ते एक जण म्हणला मोठा माणूस होता हो, बाजूच म्हणलं कावळा नाही घरावून जाऊ द्याला. भारक्या हातानं कहा कावळा नुसत्या हातवी नुठी काग. महाराज म्हणतात उष्ट्या हातानं कधी कावळं उठलं नाही. काय याला बरण गिरण काय. गहू म्हणले त्याला 400 क्विंटल होते. काय करायचं त्यो बाहेरच खातू म्हणले. हे तिथं कळतं बरं का. मसून वाट्यात माणसं भेट नाहीत, लय रोगिलो लय रोगिलो लोक असते, लय काय बोलतील त्याचा मिळत नाही. आणि त्यातली ती आता मर्यादा सुटली. तुमच्या क्षेत्रात बी सुटली, आमच्याही क्षेत्रात सुटली, आणि बाकीच्याही क्षेत्रात सुटली. पूर्वीच्या काळात अधिकारी महात्मा आले तर सर्वसामान्य आमच्यासारखे कालचे पोरं त्यांना दबून राहत होते. मोठे महाराज असतील ते महाराजही तसे वागत होते. तुमच्या क्षेत्रातही तसं दबून वागत होते. आणि साधं काय, शेतकरी क्षेत्रात गडी मालका देखता तंबाखू खात नव्हता, बिडी वडीत नव्हता. अचानक मालक आले, मला माहित होतं 2-3 गडी आजही जिते. ते म्हणले आम्ही मांडील बिड्याही जिले. आचारसंहिता होती तशी. गुरुजी तुमच्या शालेय क्षेत्रात विद्यार्थी किती गोड वागत होते. हो, आता तर असे पोरं झाले गुरुजीला चुना मागत येत. हो, गुरुजी आहे का मग डबी विसरली. इतका इतका विचित्रपणा झाला. मर्यादा संपल्या, मर्यादा संपल्या. मोठी माणसं जर समोरून आली तर बायका पदर घेत होत्या त्या काळातल्या सांगायलो मी. आता नवरे पदर आणतच नाहीत साडीला, तर घेण्याचा काय संबंध आहे. कारण पदराचे पैसे खर्च पण कशाला करायचे, तिथूनच कापून आणला पाहिजे. आणि दुकानदारांनी म्हणलं असं कस काय, तर म्हणायचं माझी बायको होंडी सोसायटीचे अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे ती पदर घेतच नाही. डोक्यावर नका का घेणं, पण पाठ झाकणं भारतीय संस्कृतीची कोडशी प्रणाली आहे. पाठीत पदर घेतला पाहिजे. तिपणीवरल्या शेतकऱ्यांना आसूड सोडल्यावानी ते आपला पदर हालतच राहतो. ही काही पद्धत नाही. चल, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही. आता शिवपुराणही भरपूर व्हालेत. सप्ते खूप, परंपरा खूप. गुण कोणाला आहे, गुण गुण कोणाला मात्र. चला, 40-42 वर्ष एका मोठ्या माणसाच्या संगतीमध्ये चातुर्मास नाही, 45, 42, 43 वर्ष सारखा काकडा, एकही दिवस गैरहजर नाही. स्वतः तृतीयपंथी असल्यामुळे कोणाच्या सुतकाचा संबंध नाही. सगळ्या घराचा त्याग केला ना. लग्न नाही, कार्य नाही, काय नाही, सुतक पडू, बाळांतीन हो, काही हो, त्याच्यासाठी काही संबंधच नाही. त्याला अडचणच नाही काही. आजारी जरी पडलं तर स्नान करून मंदिरात बसत होतं,
टेकन देऊन काकडा ऐकत होतो. 40-42 वर्षाची साधना. चातुर्मास किती मोठा आहे, कार्तिक स्नान किती मोठं आहे, सकाळचा काकडा किती मोठा आहे, जरा कान उघडून ऐका. 40-42 वर्ष नपुसक व्यक्तीनं काकडा ऐकिला आणि केला. आज त्या माणसाचं काकड्यात नाव घेतल्याशिवाय काकडाच नाही. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू रे भजनी आवे दुहरीचे पायी. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. नपुसकी. भारत देशाच्या बाहेर पितळे गुरुजी एखादा वारकरी गेला तर तिथं सुद्धा हा अभंग म्हणावाच लागेल. म्हणजे तृतीय पंथीला सुद्धा गाथ्यात आणण्याची ताकद काकड्यात आहे. इतका मोठा काकडा. विठोबा रखुमाई